आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण। धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती। तमानियांचा निशाणा, तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील। मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि 2 महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळत नाही। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने व्यक्त केली खंत। तर काही आरोपींचे मोबाईल 14 तारखेपर्यंत सुरू होते। मोबाईल ट्रेस होणं महत्त्वाचं। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याची अंजली दमानी यांची माहिती। 4 प्रकरणात मुंडेंची आमदारकी रद्द झाली, आताही रद्द झाली पाहिजे। टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या, अशी मागणी। बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार, बावनकुळेंची ग्वाही। गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं। गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप।